नमस्कार, मी स्वाती फूडी स्वातीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। आज आपण तेलाचा एकही थेंब न वापरता KFC बनवणार आहोत। अगदी जसं मार्केटमध्ये भेटतं ना, अगदी तसंच आणि त्यापेक्षाही छान झालेलं आहे। तर आणि तेलाचा बिलकुल वापर केलेला नाही, अगदी हेल्दी आपण ही रेसिपी म्हणू शकतात। चला तर मग रेसिपीकडे वळूया। तर यासाठी आपल्याला चिकन आहे ना स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचे। धुतल्यानंतर चाळणीमध्ये सगळं पाणी निथरून घ्यायचे। त्याच्यामध्ये नंतर आपल्याला चवीनुसार मीठ घालायचे, छान असं घट्टसर चक्का दही घालायचे, हळद, तिखट, धनी पावडर, थोडासा गरम मसाला आणि नूडल मसाला घालायचा आहे। आपण मॅगी घालू शकतात, फ्राईड राईस घालू शकतात, जो पण कोणता असेल ना तो आपण नूडल मसाला घालू शकतात। आणि मेन म्हणजे मिरेपूड घालायची आहे। तर हे सर्व घातल्यानंतर मी आज त्यामध्ये अंडं देखील घालते आणि पुन्हा थोडंसं मला आहे ना दही घालू वाटतंय, कारण की सध्या आता कसं उन्हाळा चालू आहे ना, तर छान असं आंबूस मॅरिनेट पण छान लवकर होईल आणि चव पण खूप छान लागते। तर मी एक अंडं आणि दही पुन्हा घातलं आणि सर्व मसाले ना व्यवस्थित मिक्स करून आपल्याला हे मॅरिनेट करून घ्यायचे। जितकं जास्त मॅरिनेट कराल ना तितकी चव अगदी सुरेख होते। शक्य झाल्यास आपण जर आपल्याला दुसऱ्या दिवशी बनवायचं असेल ना तर आदल्या दिवशी पण आपण हे मॅरिनेट करून रात्री फ्रीजरमध्ये ठेवू शकतात। चव खूप खरंच छान होते। मार्केटमधलं काय करतात, अगदी मार्केटमध्ये तरी ते मध्ये मसाला मुरत नाही, पण आपण ह्या अशा पद्धतीने केलं ना तर पूर्ण मधपर्यंत मसाला जो आहे तो मुरतो आपल्या चिकनचा। आता मी इथे माझ्याकडे कॉर्नफ्लॉवर नव्हतं ना, म्हणून मी फक्त मैदाच घेतला। आपल्याकडे जर कॉर्नफ्लॉवर असेल ना, 1 वाटी कॉर्नफ्लॉवर घेतला तर 2 वाटी आपल्याला मैदा घ्यायचा आहे, आणि नसेल तर माझ्यासारखा आपण इथे फक्त मैदा घेऊ शकतात। आता जे मसाले आपण चिकनला घातले, जसं की थोडंसं मीठ घालून घ्यायचे, थोडंसं तिखट, थोडंसं धने पावडर आणि नूडल मसाला, कारण की काय होतं मैद्याला पण ती कोटिंग त्याची लागून जाते। जे आपण बाहेरचं आपले कवर असतं ना चिकनचं, त्याला पण पूर्ण मसाला लावला की छान अशी चव लागते त्याची। तर ते मी ह्यावेळेस काय केलं, मागच्या वेळेस पण मी आपल्याला व्हिडिओ शेअर केलेला होता, पण मी ते बाउलमध्ये मग ते खूप हार्ड जातं, तर असं ताटामध्ये घेतला ना तर खूप साऱ्या क्वांटिटीमध्ये आपण एकदाच मैदा लावू शकतात। आता मी आलं लसूण पेस्ट आहे ना सुरुवातीला नव्हती लावली, आता फ्रेश अशी लावून घेते। आता एक हँकी आपल्याला खाली पसरून घ्यायचं आहे, जेणे की आपला किचन ओटा खराब होणार नाही। आणि ह्यावेळेस मी मोठ्या ताटामध्येच मैदा वगैरे घेऊन घेतलेला आहे। आता याच्यामध्ये काय करायचं आहे, मॅरिनेट केलेलं चिकन आपल्याला सोडून द्यायचं आहे। आता आपण जर आपल्याकडे मायक्रोवेव्ह नसेल, ओव्हन, तर आपण ही प्रोसेस जर तळून करत असाल ना तर हे जी कोटिंग झाली, ही कोटिंग काढल्यानंतर एका बाउलमध्ये आपल्याला चिल्ड बर्फाचं पाणी घ्यायचं आहे आणि बर्फाच्या पाण्यामध्ये आपण हे पीसेस टाकून आणि पुन्हा त्याला असंच मैदा लावून घ्यायचं आहे। म्हणजे ही प्रोसेस 2दा करायची आहे आपल्याला, पण आता मी मायक्रोवेव्ह करते म्हणून मी काय करते, फक्त एकदाच ही प्रोसेस करून घेणार आहे। तर ताट याकरता घेतलं, बघू शकतात छान असं कोटिंग झालं ना, लगेच आहे ना मी फोकच्या सहाय्याने किंवा चमच्याने आपल्याला ते पूर्ण पीस आहे ना असं झटकून घ्यायचं आहे। म्हणजे जास्तीचा जो मैदा असेल ना, कोटिंग असेल ना, ती पूर्ण निघून जाईल। आणि झटकल्यामुळं लेयर्स बघा अगदी जशी मार्केटमध्ये येतात ना, अगदी तसेच त्याचं टेक्स्चर झालेलं आहे। तर अशा पद्धतीनेच पूर्ण फॉलो करा प्रोसेस। आणि जर तळून घेत असाल ना तर ही आपल्याला 2दा ही प्रोसेस फॉलो करायची। चिकन आपण बघू शकतात अगदी छान टेक्स्चर सुरेख आलेलं आहे तसं, आणि अशाच पद्धतीने मी सर्व पीसेस लावून घेतलं। जवळपास मी हे 1 किलो चिकनचं केलेलं आहे। तर आता मी डायरेक्ट त्याला ग्रिल करून घेते, बेक करून मग नंतर ग्रिल करायचं आहे आपल्याला। तर मी एकदाच दोन्ही छान असे ट्रेमध्ये ठेवून त्याला आता बेक करून घेते, कारण की काय होईल मधून पण ते चिकन शिजेल। तर दाखवल्याप्रमाणे मी अजून इथे एकही थेंब तेलाचा वापर केलेला नाही आहे। 20 मिनटं मी इथे बेक प्लस ग्रिल करून घेतलेलं आहे 180 डिग्रीवर। आता आहे ना आपल्याला त्याची साईड चेंज करून घ्यायची आहे, म्हणजे ना वरचे पीसेस छान असे आपले भाजलेले आहेत ना, तर त्याला फक्त आहे ना पलटून ठेवायचं आहे। आणि आता पलटून ठेवत असतानाच मी काय केलं, त्याला तूप लावून घेते, म्हणजे
छान असं जे आपला मैदा वगैरे आहेत ना तो असं तळल्यासारखं होईल त्याचं टेक्स्चर, आणि मुलांना कळणार देखील नाही की आपण हे फक्त ओव्हनमध्ये बनवलेलं आहे. आता मी इथे पुन्हा 15 मिनटं जे आहे ते ग्रिल केलं. आता तर ग्रिल केल्यानंतर मी लास्ट टाईमला जो व्हिडिओ दाखवला होता ना तर तो मी असं काढताना दाखवला नव्हता, म्हणून मी ही रेसिपी पुन्हा शेअर केलेली आपल्यासाठी. ह्या वेळेस मी पूर्ण डिटेलमध्ये व्हिडिओ आपल्याला शेअर करते. तर बघू शकतात ओव्हनमधून काढल्या आपल्या चिकनचं टेक्स्चर बघू शकतात आपण, आणि पुन्हा सर्व करताना आपण वरून तुपाचा ब्रश लावू शकतात. तर कोणी म्हणणार देखील नाही की आपण हे चिकन फक्त भाजून घेतलेलं आहे, तेलाचा वापर देखील केलेला नाही आहे. मार्केटमध्ये तर डीप फ्राय करून आपल्याला हे सर्व करतात. तर उन्हाळ्यामध्ये जर आपल्याला तळवी खायचं नसेल तर अशी ही हेल्दी रेसिपी आपण मुलांना बनवून देऊ शकतात. मी अगदी सिंपल व्हाईट मेयोनीज, शेजवान चटणी आणि केचपसोबत सर्व केलेलं आहे. पण खरंच रिअली चव खूप छान झालेली आहे. तर असंच आपण हे खाऊ शकतात. आता मी माझ्या मुलीला असंच दिलं, तिचं म्हणायचं होतं की तिला अगदी KFC स्टाईलच पाहिजे, म्हणून मी काय केलं थोडंसं तिला असं डेकोरेट करून दिलं. तर बघू शकता तशी जर मुलांच्या पार्ट्या असेल ना तर असं सिम्पलचं डेकोरेशन आपण करून देऊ शकतात, मुलं अगदी आवडीने खातील. तर रेसिपी आवडली असेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.